हे सांगत असताना मलाही खूप खूप बरं वाटतं. दुसरी गोष्ट आजच्या या कार्यक्रमामध्ये म्हणजे आपण ज्याला म्हणतोय की गोवा चेंबर ऑफ कॉमर्स आणि MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी म्हणजे आज मला अभिमान वाटतोय की प्रायव्हेट युनिव्हर्सिटी बिल पास केल्यानंतर बऱ्याच जणांनी अजून प्रायव्हेट युनिव्हर्सिटी गोव्यामध्ये का पाहिजे हा प्रश्न मलाही विचारला आणि लोकांना पण विचारायला लागलेच. पण नक्कीच आजचा हा कार्यक्रम बघितल्यानंतर कुणीही म्हणणार नाही की प्रायव्हेट युनिव्हर्सिटी का पाहिजेत. आणि मी आज ऑफिशियली अनाउन्स करतोय की वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी हॅव एस्टॅब्लिश्ड इन द स्टेट ऑफ गोवा अँड वी आर स्टार्टिंग द अकॅडमिक इयर फ्रॉम द coming academic year. They are starting their campus in the state of Goa. So congratulations for Dr. Rahul Karad and his entire team for starting this World Peace University in the state of Goa. Globally लोक या ठिकाणी येणार आहेत. मी तर म्हणेन की हा तसा प्रवास सुरू झाला 2014 मध्ये. मी पहिल्या वेळी डॉक्टर राहुल कराड यांना भेटलो त्यांच्या स्टुडंट पार्लमेंटमध्ये पुण्यामध्ये आणि द सेम वे द पॉझिटिव्हिटी डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्यामध्ये मी घरी त्यांच्या डॉक्टर विश्वनाथ कराड त्यांचे वडील यांना भेटलो की संत ज्ञानेश्वराच्या म्हणजे आशीर्वादानेच म्हणा की एवढी पॉझिटिव्हिटी त्यांच्यामध्ये पण आहे. आय हॅव सरप्राईज टू मीट दिस पर्सन रिअली. आणि त्याने आपलं व्हिजन सांगितलं आणि त्यांचं पूर्णता म्हणजे मी त्या खरं म्हणजे वर्ल्ड पीस डोम सुरू असताना मी बघितला होता त्यानंतर तिथं पोहोचलो नाही. पण खरोखर सांगतो म्हणजे त्यांचं व्हिजन जे एज्युकेशनच्या बद्दल आणि वर्ल्ड पीसच्या बद्दल जे आहे आणि दॅट फिलॉसॉफी हॅज स्टार्टेड फ्रॉम द संत ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वरीपासून सुरू झालेलं हे त्यांचं पूर्ण ज्ञानेश्वरी पारायण म्हणा की खरोखर सांगतो मी खूपच इम्प्रेस्ड आहे डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या पॉझिटिव्हिटी आणि त्यांच्या एज्युकेशनमधलं त्यांच्या एज्युकेशनमध्ये त्यांनी केलेला इम्पॅक्ट हा कितीतरी म्हणजे लॅक्स ऑफ द स्टुडंट्स हा त्यांना फायदा झालेला आहे. आणि आज द सेम द MIT इन्स्टिट्यूट विथ द कमिंग अप विथ द वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी गोव्यामध्ये आपल्या गोवेकरांना त्याचा खरोखरच म्हणजे अभिमान आहे. आणि त्याचमुळे मी मुद्दामून म्हणजे आज एज्युकेशन अकॅडमिक इयर सुरू होण्याच्या अगोदर आपण आज जो म्हणजे आपल्या इट इज 100 इयर्स ओल्ड आपल्या गोवा चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमानाने जो आपण आज कार्यक्रम घेतला